राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी मेळावा लोकनेते माधवराव पाटील व्यापारी संकुल येवला येथे संपन्न दिनांक 27 फेब्रुवारी रोजी 12 वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला राजा पुळकर ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीने माधवराव व्यापारी संकुल येथे पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ॲडव्होकेट माणिकराव शिंदे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तसेच सुभाष निकम विठ्ठल अण्णा सेलार योगेश सोनवणे अन्सार शेख शाहू राजे शिंदे अकबर शाह इजाज शेख दादा फिटर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूज साठी विलास कांबळे येवला। आज बहुजन जुडेगा देश बढेगा हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने नारा घेत महाराष्ट्रातल्या 13 लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी 67 विधानसभा मतदारसंघ 93 तालुके असा 2500 किलोमीटरचा प्रवास करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी सर्व बहुजनांनी एकत्रित येऊन एक उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी स्वागत केलं। सगळ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन देखील केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही त्या ठिकाणी ही सुरुवात करतो आहोत आजच्या रॅलीची। एक गोष्ट मात्र प्रखरतेने जाणवली मला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये फिरताना की आज बहुजन हा एकवटायला लागलेला आहे। त्याला लक्षात यायला लागलेलं आहे कि ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान खतरे में है, ना मराठा ना ओबीसी, अगर कोई खतरे में है तो वो बहुजन खतरे में है। आज बहुजनाला खऱ्या अर्थाने एकवटण्याची गरज आहे। कारण की जर आजच्या या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला महागाई बेरोजगारी यांनी डोकं वर काढलेलं आहे, आज ज्या वेळेला महागाई घराघरामध्ये पोहोचलेली आहे त्यावेळेला सगळ्यात मोठी जळ आणि सगळ्यात मोठा जर त्या ठिकाणी त्रास कोणाला होत असेल तो बहुजनांना होतो आहे। आज शेतकऱ्यांचं नुकसान होताना तिथे जात धर्म पंथ बघितली जात नाही, ती बघता कामा नये याचा आपण पूर्वगामी लक्ष ठेवलं पाहिजे। पण आज 1.5 लाखाची कर्जमाफी त्या ठिकाणी फक्त घोषित केली गेली होती, पण आज शेतकरी रडतो आहे। मी मगाशी धुळगावमध्ये गेलो होतो, तिथे काही शेतकऱ्यांशी मी बोललो तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जमाफी पोहोचली नाही। पण या शेतकऱ्यांचा खरा कैवारी होता ज्याला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब होते। त्यांनी जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, पंथ बघितले नाही, भाषा बघितली नाही, पण त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली, शेतकऱ्यांचा सातारा कोरा केला। आज सरकार जातीमध्ये भांडण लावण्यामध्ये व्यस्त आहे। आज सरकार धर्माधर्मामध्ये तेढ करण्यामध्ये व्यस्त आहे। पण सरकारकडे शेतकऱ्यांकडे बघायला, युवकांकडे बघायला, कामगारांकडे बघायला वेळ नाही आहे। मला आपल्या या पत्रकारांच्या माध्यमातून एवढं सांगावंसं वाटेल की येणारा काळ हा निवडणुकांचा आहे। या निवडणुकांच्या काळामध्ये मोठा पैशाचा महापूर येईल, पैशाचा पाऊस पडेल। पण बहुजनांनी एक लक्षात ठेवावं, जर आज आपण आपल्या डोक्यावरती जर बहुजनांची छत्री उघडली नाही तर येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्या या बहुजनांच्या या पैशाच्या पुरामध्ये वाहून जातील, उद्ध्वस्त होतील, नाश होईल। म्हणून बहुजनांनी एकवटण्यासाठी बहुजन जुडेगा देश बढेगा हा नारा घेऊन पुढे निघालेला।